व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच आणि स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. काही लोकांना जर प्रसिद्धी मिळाली तर ते ती प्रसिद्धी पचवतात देखील आणि ते कधीही आपले संस्कार सोडत नाहीत, आपल्या मर्यादा ओलांडत नाही आणि म्हणूनच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाते. मात्र काही जण असे असतात ज्यांच्या डोक्यात हवा गेली किंवा त्यांना प्रसिद्धी जर जास्त मिळाली थोडी तर त्यांची घसरण चालू होऊन जाते, कारण त्यांना असं वाटायला लागतं की मग आता आपण देव झालेलो आहोत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जातीपातीचा उल्लेख केलेला आहे आणि अत्यंत वाईट शब्दात केलेला आहे. भाषण करत असताना पुन्हा एकदा जरांगे घसरले आणि एका विशिष्ट जातीला त्यांनी नावं ठेवायला सुरुवात केली. खरं तर त्यांना तिथे जमलेले जे मराठा बांधव भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत एक निरोप पोहोचवायचा होता की बाबा आपण आता इथून पुढे कसं काम करायचं आहे, कार्यपद्धती काय असू शकते आपली, किंवा आता इथून स्ट्रॅटेजी काय आहे आपली. ते न करता हे जातीवर बोलायला लागले आणि परत एकदा हिनवलंय जातीला, क्लिअर कट हिनवलेलं आहे. आणि कदाचित जरांगेंच्या याच अशा वागण्यामुळे जरांगे जिथे तळ ठोकून असतात त्या अंतरवली सराटीमध्ये सुद्धा राजकारण फिरलं. तिकडे जालन्यामध्ये भाजपनं मुसंडी मारलेली आहे, अंबड, जालना. तर जरांगे नेमकं काय बोललेले आहे, कोणाला नाव ठेवले, काय प्रकरण आहे ते एकदा जाणून घ्या, म्हणजे यावर थोडंसं बोलता येईल आपल्याला मित्रांनो. जरांगे यांचा व्हिडिओ बघण्या अगोदर आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याची एक छोटीशी झलक तेवढी मात्र नक्की बघून घ्या. आणि दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर जर इच्छेनुसार मर्जीनुसार काही योगदान करायचं असेल अवश्य करा मित्रांनो. 19 तारखेला आपण शिवजयंतीच्या निमित्ताने 5 ते 8 या वेळेमध्ये अन्नदान करणार आहोत भव्य प्रमाणामध्ये. आणि सकाळी 11 ते 1च्या दरम्यान गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे जे रुग्ण आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. या सत्कर्मात आपला सहभाग असा म्हणून विनंती आहे. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. आता बघून घ्या आपल्या परिवाराच्या कार्याची एक झलक आणि लगेच मनोज जरांगे काय बोललेले आहे ते सुद्धा लक्षपूर्वक ऐका. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. खरं बोला रे, आपली शहाणपणाची पैदाशी खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हातमातलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो. खरं बोला रे, आपली शहाणपणाची पैदाशी खरं बोलायचं शिका. एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हातमातलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो. धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या जोरदार धुमश्चक्री चालू आहे. यामध्ये अमोल खुणे हे नाव सुद्धा खूप गाजत आहे. आता हे अमोल खुणे कोण, तर त्या कोपर्डीच्या ताईला न्याय मिळवून द्यायचा होता. जरांगेंनी 4 जण, अमोल खुणे यांच्यासह आणखी 3 यांना पटवलं, मनवलं आणि असं सांगितलं की चला 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 आपण आता त्या आरोपींना मारूया. मग हे कोर्टात गेले, तिथे यांनी मारहाण केली त्या आरोपींना. जरांगे तिथून पळून गेले. 20 महिने अमोल खुणे त्या आरोपात जेलमध्ये होते. नंतर राणेंनी त्या पोरांची सगळ्यांची सोडवणूक केली, म्हणजे जामीन दिला. थोडक्यात केस अजूनही चालू आहे, खटला चालूच आहे.
सुनावणीवर सुनावण्या होत आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकारांमध्ये मनोज जरांगे हे तोंड गेल्यासारखं का वागत आहे? कोणाबद्दलही बोलत असताना शिवीगाळ करणे किंवा त्याच्या जातीला हिणवणे हे कुठले संस्कार? म्हणजे ठीक आहे, 96 कोळी असल्याचा अभिमान वगैरे, तो जो कोणी ज्या जातीमध्ये जन्माला आलेला त्याला त्याचा अभिमान असतोच ना. म्हणून काय कुठली जात कमी होत ठरत नाही किंवा कुठलीच जात महान ठरत नाही. या आधी सुद्धा जरांगे यांनी जातीचाच उल्लेख करत असंच एक विधान केलं होतं. ते विधान होतं, लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. आता कोणाची लायकी काढली होती, कोणाची लायकी नाहीये, हे काय वेगळं सांगायची गरज आहे का? म्हणजे जरांगेंच्या भाषेत बरं का. त्यानंतर जरांगेंवर प्रचंड टीका झाली त्या विधानावर. आणि एकदा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की का हो तुम्ही असं जातीवर का बोलता? जरांगे म्हटलं मी असं बोललोच नाही. अरे क्लिप त्याच्या, इतकं धडधडीत खोटं का बोलावं माणसानं? एकीकडे हे म्हणतात कर नाही तर डर कसाला, आणि मग स्वतःच्या विधानावरून पलट्या मारायच्या. आता सुद्धा भंगार म्हणण्याची काही गरज नाही ना एखाद्या जातीला. कसंही असलं, काहीही जरी असलं तरी हाडामासाची आपल्यासारखीच माणसं आहेत होती. ते विचारा त्यांचं काम करतायत कुठं कुठं. पण मी किती महान, मी किती श्रेष्ठ हे दाखवण्याच्या चक्करमध्ये जरांगे अनेकदा असं चुका करतात. अनेकदा आपल्याच बोलण्यामध्ये जरांगे फसतात. ते मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांना पण बोलले होते ना, तुझ्या भंट्या टाईट केल्या म्हणून, ते मांडू लावणं वगैरे ते सगळं. हे ना कुठेच संस्कारांमध्ये बसत नाहीये हो. किंवा हे बघायला सुद्धा फार विचित्र वाटतं, ऐकायला तर त्यापेक्षा विचित्र वाटतं. तुम्हाला विरोध करायचा आहे, तुम्हाला टीका करायची आहे, तर त्याची एक सभ्य भाषा असू शकते ना. अनेक जण बोलतात की का सगळ्यांनी आता राऊतांसारखंच वागायचा विडा उचललाय, नसतो. पण जरांगे यांची लोकप्रियता हळूहळू कमी होत चाललेली आहे. त्यातून एक फ्रस्ट्रेशन आलं असावं आणि परत ती गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये जुळवून आणायची, आपल्याला आपली गेलेली जी लोकप्रियता आहे ढासळत चाललेली ती परत उच्चतम शिखरावर नेऊन ठेवायची, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असावेत. कारण आता झालंय काय माहितीये का, आता 29 पर्यंत कुठलीच निवडणूक नाहीये. त्याच्यामुळे काकांच्या लेखी जरांगेंचा उपयोग आता संपल्यात जमाय. काकांची ती स्टाईल आहे, काका वापर करतात माणसांचा आणि सोडून देतात. म्हणजे हे राजकारण्यांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की सर्वसामान्य जे लोक आहेत ना, ते वस्तूंचा वापर करतात आणि व्यक्तीवर प्रेम करतात. यांचं उलट आहे, हे वस्तूंवर प्रेम करतात आणि व्यक्तींचा वापर करतात, असं म्हणणंच यांच्यासाठी योग्य आहे. आणि आता कदाचित तसंच झालेलं असावं. त्यामुळे मनोज जरांगे यांची उपयुक्तता संपली आहे असं काकांना जाणवत असावं. त्यामुळे आता काकांनी सुद्धा अंतर्वली सराटीकडे लक्ष देणं बिलकुल सोडलेलं आहे. कारण अशात त्यांच्या पक्षाकडून या सगळ्या विषयांवर कसलंच भाष्य नाहीये, फक्त विलिनीकरण विलिनीकरण विलिनीकरण. मात्र फडणवीसांनी सुद्धा स्पष्ट करून टाकलेलं आहे, विलिनीकरणाचा पोपट केव्हाच मेलाय. मग आता काय खुसपट काढता येईल? कधी कधी तर शंका अशी येते की ते हर्षवर्धन सपकाळ जे बोलले ना, टिपू सुलतान यांना समकक्ष समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या, ही काकांनीच लावलेली कळ असावी. सांगता येत नाही, काहीही घडू शकतं या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे सर्वसामान्य जे आहेत त्यांनी थोडं लक्षपूर्वक बघणं गरजेचं आहे. आता मनोज जरांगे पुन्हा एकदा घोषणा करून चुकलेत की दिल्लीत जाऊ, दिल्लीत आंदोलन करू. बरं, मुंबईत हे आंदोलनाला बसले होते,
कोर्टाचा आदेश आला, यांना उठावं लागलं तिथं. तिथे दिल्ली आहे ना, तिथं दिल्ली आहे बॉस, सेंट्रल आहे तिथे, आणि अवघड होईल. बरं दिल्लीला एवढे सगळे कसे जाणार? दिल्लीला इथून रेल्वेने जायचं म्हणजे 24 तास लागतात किमान, विमानानं तर एवढे सगळे जण जाऊ शकत नाही. मग हे प्लॅनिंग काय असू शकतं? कदाचित राकेश टिकेत जे आहे, ज्यांना मनोज जरांगे गुपचूप रात्री जाऊन भेटून आले होते ज्यांच्या एका कार्यक्रमामध्ये, ते राकेश टिकेत कदाचित मदत करतील. किंवा आता हे राहुल गांधींकडे असे येऊन बसले असतील, आमच्या दिल्लीतल्या आंदोलनामध्ये जेवणा खावणाची आमची व्यवस्था करा. ठीक आहे, आंदोलन करा, निषेध करा, टीका करा, पण हिणवू नका ना कोणाला. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणून त्याची मर्यादा ओलांडता येऊ शकत नाही, पातळी सोडता येऊ शकत नाही. दुर्दैवानं हे आपल्याकडच्या खूप कमी लोकांना कळतं, पण ज्यांना कळतं ते अजून स्टेबल आहेत. तेव्हा जरांगे यांना विनंती आहे, इथून पुढे कुठल्याही जातीला असं टार्गेट करू नका. कोणाला भंगार म्हणणं, लायकी नसणे म्हणणं, हे शोभत नाही. खास करून तेव्हा जेव्हा तुमच्या मागे इतके लोक उभे आहेत. आहे ना, नाही कोण म्हणतो, जरांगींना सपोर्ट आहे अनेकांचा, अनेक जण आजही जरांगींच्या बाजूने आहेतच की, पण किमान त्यांचा तरी विचार यांनी करायला पाहिजे. हे जे जातीपातीचं विष आहे ना, हे लहान लेकरांच्या शाळेपर्यंत जाऊन पोहोचलंय आता, आणि हे खूप वाईट आहे. भविष्यामध्ये पिढ्या बर्बाद होतील याच्यानं. गावकीतली भावकी बंद व्हायला लागली हो. जिथे 4 मित्र एकत्र बसायचे तिथं आता दोघं दिसायला लागले. कोणी कोणाशी बोलत नाहीये व्यवस्थित. हे सगळं कशामुळे होतंय? तर ह्या असल्या विधानांमुळे. बरं, जरांगे जेव्हा असं बोलतात तेव्हा समोर बसली रिपब्लिकच्या काळात टाळ्यान शिट्ट्यान, ह्यांना असुरी आनंद मिळतो का यातून? एखाद्याला आपण शिव्या दिल्या तर त्याच्यामध्ये आनंद मानण्यासारखं काय आहे? उलट गांभीर्याने विचार केला पाहिजे या गोष्टींचा, की उद्या चालू जसं यांनी वक्तव्य केलंय तसं तिकडून जर एखादं वक्तव्य आलं तर दंगलीच उसळतील ना, हाणामारी होतील. आणि कदाचित आपल्या राज्यातील काही जणांची ही सुप्त इच्छा आहे की असं काहीतरी घडावं म्हणून. बघूया काय या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दे. तेव्हा आता जरांगे काय करतात दिल्लीला जाऊन हे बघणं पण फार महत्वाचं आहे. कारण मुंबईमध्ये जाऊन तर त्यांच्या हाताला काही फार लागलं नाही, फक्त घोषणा केली, जिंकलो लेका हो, उधळा गुलाब. मग जिंकले असं जर जाहीर केलेलं आहे तर मग आता दिल्लीत कशाला जायचंय? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर तुमचं काय नेमकं मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. आमचा कमेंट बॉक्स नेहमीच उत्सुक असतो तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, सामाजिक बांधिलकी जपत आपण या समाजाचा एक घटक आहोत असं समजून आपण आपल्या हिंदू बांधव भगिनी जे आहेत त्यांच्यासाठी सेवा देत आहोत, कार्य करत आहोत. रुग्णसेवा आहे, त्यांच्या नातेवाईकांच्या जीवनाची सोय, शेतकऱ्यांचा प्रश्न आहेच अजूनही, अनेकांची घरं अजूनही बांधायची आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षण आहे. तर या सगळ्या कार्यामध्ये, या सत्कर्मामध्ये आपणही सहभाग द्यावा, योगदान द्यावं अशी प्रार्थना, विनंती. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपवर टाका. मित्रांनो, 19 तारखेला सकाळी 11 ते 1 छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलचे जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्यासाठी आपण जेवणाची सोय केली आहे. आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये छत्रपती संभाजीनगर इथेच मोठ्या प्रमाणावर आपण अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे मित्रांनो. मन मोठं करा आणि पुढे या. हे सगळे आपलेच बांधव आहे. तेव्हा गरजूंची अडचण सोडवण्यामध्ये आपलाही थोडासा सहभाग असू द्या.
आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.